तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या सुपर क्लासमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी 560 पेजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। जर तुम्ही या भरतीची तयारी करत असाल, फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही हे पीडीएफ नक्कीच घ्यायचा आहे। हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही हे पीडीएफ घेत असाल तर हे पीडीएफ तुम्हाला 250 मध्ये मिळणार आहे। ही संधी जर मिस केली तर हे पीडीएफ तुम्हाला 300 ते 350 ला पडणार आहे। घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तर पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की झुंबर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। काय आहे? झुंबर हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक सांगायचं आहे की कोण आहेत। ऑप्शन्स मध्ये दामोदर वर्तक, इरावती कर्वे, प्रकाश नारायण किंवा शांता शेळके। तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील। प्रकाश नारायण यांनी झुंबर पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले लक्षात येतात। प्रश्न दुसरा पाहूया। दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार पुढीलपैकी कोणते आहे? स्पेशली विचारलेलं की दक्षिण भारतातील लडाख पठार, दख्खन पठार, माळवा पठार किंवा छोटा नागपूर पठार। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य राहील आपल्या समोर 2 दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील सर्वात असलेले या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मोठे दिसून येते। ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश होतो ते सांगायचं आहे। कशाच्या रसामध्ये? ऊसाचा जो रस असतो त्यामध्ये अ जीवनसत्व असते का? ब, सी किंवा खाली डी प्रश्न ऑप्शन्स आहे। तर सी जीवनसत्वाचा समावेश विद्यार्थ्यांनो ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने झालेला दिसतो। प्रश्न चौथा पाहूया। तर विचारलेले की विधेयक मांडणे हा सर्वांनाच माहित आहे की लोकसभेचा अधिकार आहे। तर विचारलेला आहे या प्रश्नामध्ये की विधेयक मांडणे लोकसभेचा कोणता अधिकार आहे? विशेष, साधारण बहुमत किंवा वरीलपैकी नाही। तर विधेयक मांडणे हा लोकसभेचा विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच काय? विशेष अधिकार असलेला दिसतो। प्रश्न 5वा पाहूया। खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही हे आपल्याला विचारलेलं आहे। कशाचे? विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेले पाणी, तांबे, हवा किंवा लोखंड। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 हवा हे विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेले पर्यायामध्ये दिसते। कव्हर करूया प्रश्न 6वा। तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरलेला असतो ते सांगायचं आहे। कशामध्ये? उपकरण आहे तापमापी, पारा, लोह, तांबे किंवा काच। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक म्हणजेच काय? पाऱ्याचा समावेश जो आहे तो तापमापीमध्ये केलेला दिसतो। प्रश्न 7वा कव्हर करूया। खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करणारा आहे? उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना विचार स्पेशल प्रश्न आहे। रंग कोणता आहे तो उष्णता आकर्षित करणारा? पांढरा, निळा, काळा किंवा हिरवा। तो रंग आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये 3 म्हणजेच काळा रंग हा अधिक उष्णता आकर्षित करणारा रंग दिसतो। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा। राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नेमणूक करतात ते विचारलेलं आहे। कोणाकोणाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात? मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनो एक योग्य राहील। मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक जो आहे या ठिकाणी राष्ट्रपती करत असतो। तर विचारलेला आहे की कलम 45 हे पुढीलपैकी कशाशी संबंधित असलेले कलम आहे? कलम हे विचारलेलं 45 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मोफत व सक्तीचे शिक्षण किंवा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित। तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील 3 म्हणजे मोफत तसेच सक्तीचे शिक्षण या संबंधित कलम राज्यघटनेतील 45 आहे। अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत ते सांगायचं आहे। अजिंठा व वेरूळ संगमरवर, बेसॉल्ट, आर्कियन किंवा अग्निजन्य। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य राहील। बेसॉल्ट खडकामध्ये कोणत्या? तर वेरूळ, अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कोरलेल्या। प्रश्न 11वा। विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ते विचारलेलं। कोणता दिवस? विद्यार्थी दिवस। शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी। तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील आपल्या समोर किती?
3 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस साजरा होत असतो. प्रश्न 12 सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते ते विचारलेलं. वाळवंट सहारा विचारलेलं 12, 8, 7 किंवा 11. तर एकूण 11 देशांच्या सीमेला सहारा वाळवंट हे स्पर्श करते, लक्षात येते. प्रश्न 13 कव्हर करूया. खालीलपैकी कोणता वायू वजनाने हवेपेक्षाही हलका असतो? हवेपेक्षाही हलका वजनाने असणारा ऑक्सिजन, हायड्रोजन, निऑन किंवा नायट्रोजन. तर हायड्रोजन हा जो वायू आहे तो हवेपेक्षाही हलका वजनाने असलेला दिसतो. प्रश्न 14 कव्हर करूया. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश किती टक्के केलेला असतो ते सांगायचं आहे. मेडलचं नाव ब्रॉन्झ आहे, विचारलेला आहे समावेश तांब्याचा. 90, 80, 70 किंवा 60. तर 90% एवढा जो समावेश आहे कशामध्ये? ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा होताना दिसतो किंवा झालेला असतो. प्रश्न 15 बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ते सांगायचं आहे. कोणता सागर आहे? बंगालचा उपसागर. सरस्वती, गंगा, यमुना किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य राहील 4 यमुना, गंगा, सरस्वती ह्या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या आहेत. कव्हर करूया. प्रश्न 16 कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये घेण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. ती घटना दुरुस्ती कोणती आहे ज्याने मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत आलेली आहे? 41, 42, 44 किंवा 45. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2. 42व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्ये ही स्वीकारलेली. प्रश्न 17 प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे कशाची? प्लासीची लढाई. ऑप्शन्समध्ये आहे 23 जून 1751, त्याच्यानंतर 23 जून 1755 आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी 23 जून 1758 किंवा खालचा एक पर्याय. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. म्हणजे 23 जून 1757ला कोणती लढाई झालेली? तर प्लासीची लढाई. कव्हर करूया. प्रश्न 18 भारतातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? पहिले रामसर स्थळ विचारलेलं लोणार सरोवर, चिल्का सरोवर, नांदूर, मध्यमेश्वर किंवा यशवंतनगर. तर ऑप्शन चुकला, माफ करा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दुसरा चिल्का सरोवर जे आहे भारतातील पहिले रामसर स्थळ असलेले लक्षात येते. तर अँग्लो बर्मीचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते ते विचारलेलं आहे. अँग्लो बर्मीचे युद्ध विचारलेले 5 मार्च 1825, 5 मार्च 1821, 1822 किंवा 1824. तर अँग्लो बर्मीचे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कोणते? तर पहिले युद्ध झालेले 5 मार्च 1800 या ठिकाणी 24ला. प्रश्न 20 कव्हर करूया. मानवाच्या लाळेमध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश झालेला असतो? लाळेमध्ये पाण्याचा 99.5, 98.4, 97.3 किंवा 95.1. तर 99.5% मानवाच्या लाळेमध्ये पाण्याचा समावेश असतो. विचारलेलं की भ्रष्टाचारामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? भ्रष्टाचार करण्यामध्ये आपल्या भारताचा 80वा, 85वा, 86 किंवा 87. यामध्ये पर्याय नाही दिलेला आहे. तर 2025 नुसार विद्यार्थ्यांनो 91वा जो आहे आपल्या भारताचा भ्रष्टाचारामध्ये क्रमांक लागलेला. प्रश्न या ठिकाणी 22 उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. कशाने? उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकाचे लेखक. ऑप्शन्समध्ये दिलेले श्याम जाधव, बालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे किंवा मनोहर जाधव. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील आपल्यासमोर 4 मनोहर जाधव हे उत्सुकतेने मी झोपलो पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 23 टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? कादंबरी टीका स्वयंवर आहे. भालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा दामोदर वर्तक. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच भालचंद्र नेमाडे हे टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक असलेले लक्षात येतात.
प्रश्न 24वा, एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी कोणता रोग होतो ते सांगायचं. एस्कॉर्बिक ॲसिड, मलेरिया, स्कर्वी, मुडदूस किंवा कर्करोग. तर स्कर्वी हा जो रोग आहे एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी किंवा कमतरतेमुळे होणारा एक रोग आहे. प्रश्न 25वा पाहूया. चाकणचा किल्ला भारतातील कोणत्या राज्यात येतो ते विचारलेलं. कोणता? चाकणचा किल्ला. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा वरील नाही. तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये चाकणचा किल्ला स्थित असलेला कळतो. प्रश्न 26वा, तलाव हा जो शब्द आहे या शब्दाशी विद्यार्थ्यांना विचारलेलं की समानार्थी पुढीलपैकी कोणता शब्द आहे. शब्द घ्या लक्षात. तलाव हा सारस, तटाक, कसार, तळे, जलाशय, सरोवर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य राहील 4. म्हणजेच काय, जलाशय, सरोवर, कसार, तळे, सारस, तटाक हे सर्व जे आहे तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न 27वा. व्हिनेगारमध्ये कोणते आम्ल समाविष्ट असते ते सांगायचं. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते. लॅक्टिक, ऑक्झलिक, ॲसिटिक किंवा टार्टरिक. तर ॲसिटिक ॲसिड जो आहे विद्यार्थ्यांनो व्हिनेगरमध्ये समाविष्ट असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 28वा आपल्याला विचारलेला की पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम जे आहे ते कोणी सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे. पुण्यामध्ये विधवांसाठी महिला आश्रम. पंडित नेहरू, महात्मा गांधी, महर्षी धोंडो कर्वे किंवा विनोबा भावे. तर महर्षी धोंडो कर्वे यांनी जे आहे पुण्यामध्ये विधवासाठी महिला आश्रम सुरू केलेले. प्रश्न 29वा, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देत असेल. पाऊस विचारलेला आहे की आपल्या राज्यात कुठे पडतो सर्वात जास्त. हडपसर, आंबोली, पंढरपूर किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो नांदेड. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न 30वा, अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते विचारलेलं. शब्द आहे विद्यार्थ्यांनो अमृत हा. तर संजीवनी, पेय, विष किंवा देवन्ना. तर विष हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अमृत किंवा अमृतचा विष. तर प्रश्न या ठिकाणी 31वा, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित असलेला कप आहे ते सांगायचं आहे. कपाचं नाव ड्युरंड कप आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी किंवा टेबल टेनिस. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो किती योग्य राहणार आहे 2. म्हणजेच काय, फुटबॉलशी संबंधित ड्युरंड कप हा जो आहे असलेला एक लक्षात येतो. आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी सर्वांना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी आपण 560 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच घ्यायचा आहे. घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. सध्या जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. नाही तुम्ही ही जी संधी मिस केली तर तुम्हाला 300 मध्ये पडणार आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेलेले असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री होते. सबस्क्राईब केल्यानं पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला नक्कीच दाखवायचा असतो. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.